4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही, मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट करतात असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। तसंच 3 घाशीराम कोतवाल यांच्या हातात महाराष्ट्र आहे असं म्हणत त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय। मागील 15 वर्षांपासून हरियाणा आणि महाराष्ट्र यांची निवडणूक सोबत होत होती, मात्र यावेळी पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर होणार नाही। माननीय निवडणूक आयोगानं पाऊस, पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी अशी कितीही कारणं दिली तरी सरकारची धाकधूक व्हायला लागली आहे, म्हणूनच निवडणूक पुढे ढकलली असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे असं म्हणत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा रंगली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांच्या वतीनं देखील राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येतेय। अशाच एका मेसेजचा हवाला देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। भावा बहिणीचं नातं एवढं स्वस्त नसतं असं म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे। इतकंच नव्हे तर बहिणींना धमकी देऊन कार्यक्रमाला बोलवलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। मात्र हिम्मत असेल तर कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी महिलेचा फॉर्म रद्द करून दाखवा असा इशारा देखील त्यांनी दिलाय। रामगिरी महाराजांचं विधान 2 धर्मात तेढ निर्माण करणार आहे, मात्र त्यांच्या या विधानाला राज्यकर्त्यांचं समर्थन असेल तर राज्यात दंगली घडवण्याचा सरकारचा डाव आहे असा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तसंच सत्ता आता आपल्या हातात राहणार नाही या भीतीपोटी राज्यात दंगली घडवण्याची सरकारची मानसिकता आहे असा आरोप त्यांनी केलाय। ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते। राजकीय लोकांनी संतांबाबत बोलताना योग्य माहिती घेऊन बोललं पाहिजे। जाणीवपूर्वक देशहिताचं हित न पाहता मुद्दाम आपलं नाव कसं मोठं होईल अशा पद्धतीनं हिणवण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिलाय। गेल्या 2 दिवसांपासून राज्यात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानामुळे वातावरण तापलंय। त्यातच नाशिकमध्ये एका सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर बघायला मिळाले। यावेळी एकनाथ शिंदेंनी संतांच्या आशीर्वादामुळे राज्यकारभार सुरू आहे असं विधान केलं होतं।